नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय भारतीय अवकाश संशोधन संस्था. तर ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच काय, इस्रो, ISRO इस्रो, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजेच काय तर INCOSPRची स्थापना झाली होती. आणि 1969 साली ही जी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च आहे, हिचे रूपांतर झाले इस्रोमध्ये. तर बघा मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली मग 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झाली. इस्रोचे मुख्यालय कुठं आहे तर अंतरिक्ष भवन बेंगळूर कर्नाटक या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. तर बघा मित्रांनो, हे प्रश्न नेहमी पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. इस्रोचे मुख्यालय, इस्रोची स्थापना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, तर इस्रोचे कार्य काय आहे तर अवकाश संशोधन, त्यानंतर उपग्रह विकास व प्रक्षेपण, त्यानंतर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक. पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहे, तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक जे आहे ते आहेत डॉक्टर विक्रम साराभाई, आणि हेच या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. नंतर बघा, इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर विक्रम साराभाई. 1972ला अवकाश आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा, 19 एप्रिल 1975 रोजी कॉस्मॉस 3M प्रक्षेपकाद्वारे आर्यभट्ट हा भारतातील पहिला उपग्रह सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याचा रशियाच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला. बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. याच्यावर 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे तर भारताचा जो पहिला उपग्रह आहे तो आहे आर्यभट्ट. त्यानंतर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा कोणत्या देशाच्या मदतीने अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आला तर सोव्हिएत युनियन म्हणजेच सध्याचा काय रशियाच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला. त्यानंतर बघा, कोणत्या प्रक्षेपकाद्वारे हा आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला तर कॉस्मॉस 3M या प्रक्षेपकाद्वारे हा आर्यभट्ट अवकाशामध्ये सोडण्यात आला. त्यानंतर कोणत्या वर्षी तर 19 एप्रिल 1975. बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे. याच्यावर 4-5 प्रश्न असेच तयार झालेले आहेत जे की पोलीस भरतीमध्ये विचारलेले सुद्धा आहेत. त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. यावरले प्रश्न काढायचे आहेत आणि ते पाठ करायचे. त्यानंतर बघा, भारतीय उपग्रह. तर भारताचे प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र जे आहे ते आहे सतीश धवन स्पेस सेंटर. हे जे आहे ते श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, हे जे सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे असा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो. तर भारताचे प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र जे आहे ते आहे सतीश धवन स्पेस सेंटर, आणि हे श्रीहरिकोटा म्हणजे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, हे होतं भारतीय अवकाश संशोधन केंद्राबद्दल थोडक्यात माहिती. यापुढील अशीच माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हा चॅनलवरला पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.